डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाची जी काही प्रत आहे त्या शिल्पाला ज्या प्रकारे त्या ठिकाणी नुकसान पोहोचवण्यात आलं, तोडण्यात आलं आणि त्यानंतर उद्भवलेली परिस्थिती आणि त्याचवेळी बीड येथील मसाजोग या ठिकाणी झालेली जी काही निगृढ हत्या आहे, या दोन विषयांवर अल्पकालीन चर्चा या सभागृहामध्ये करण्यात आली। या चर्चेमध्ये सन्माननीय श्री नितीन राऊत साहेब, श्रीमती नमिताताई मुंदडा, श्री राजकुमारजी बडोले, सन्माननीय डॉक्टर राहुल पाटील, सन्माननीय श्री सुरेश धसजी, सन्माननीय श्री जितेंद्र आव्हाडजी, सन्माननीय श्री अभिमन्यू पवारजी, सन्माननीय नानाभाऊ पटोलेजी, सन्माननीय संदीप क्षीरसागरजी, सन्माननीय विजयसिंह पंडितजी, सन्माननीय सुनील प्रभुजी, सन्माननीय अनिल देशमुखजी, सन्माननीय राजेश विटेकरजी, सन्माननीय राजूजी धोंड, सन्माननीय श्री सिद्धार्थ खरात, सन्माननीय श्रीमती ज्योति गायकवाड, सन्माननीय बाबूराव कदम, सन्माननीय संजयजी मेश्राम, सन्माननीय श्री रोहित पवार, या सर्व सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला आणि या घटनेच्या संदर्भात जी काही माहिती त्यांच्याकडे आहे किंवा जी काही त्यांनी प्राप्त केली आहे, जी माध्यमात आली आहे, त्यातनं जे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत, अशा सगळ्या बाबींवर या ठिकाणी एक सविस्तर अशा प्रकारची चर्चा केली। पहिल्यांदा मी परभणीच्या प्रकरणाच्या संदर्भातली माहिती या सभागृहाला देऊ इच्छितो। परभणीमध्ये आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे दिनांक 10/12/2024 ला साधारणपणे 4:30 ते 4:45 दरम्यान एक दत्तराव सोपनराव पवार वय 47 या माणसाने जी काही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ जी एक प्रतिकात्मक संविधानाची प्रत ठेवली होती, ती तिथे तोडफोड केली, त्याची काच फोडली, ती खाली फेकली आणि त्यानंतर अनेक घटनांना त्या ठिकाणी सुरुवात झाली। मुळात जर आपण बघितलं तर ही घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांना जशी माहिती मिळाली, पोलीस घटनास्थळी पोहोचले, मोठ्या प्रमाणात जमाव त्या ठिकाणी वाढू लागला। जमावाने रोडवरनं जाणाऱ्या एका बसची, ट्रकची काच फोडली, रास्ता रोको आंदोलन सुरू केलं। मात्र त्यातल्या काही लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं तुम्ही या ठिकाणी या। जमावातले काही लोक, काही नेते मंडळी होती जी शांततेने हे सगळं झालं पाहिजे असा प्रयत्न करत होती आणि त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन केला आणि सांगितलं तुम्ही या ठिकाणी या। जिल्हाधिकारी आले, जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी चर्चा केली, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला त्या ठिकाणी हार घातला आणि त्यानंतर सगळ्यांची चर्चा करून तो जमाव तिथनं गेला। त्यातले 60-70 लोक मात्र थेट रेल्वे स्टेशनवर गेले आणि नंदीग्राम एक्सप्रेस जी होती त्याच्यासमोर त्यांनी रेल रोको केला। काही काळ तो रेल रोको चालला, मग त्यांनाही समजवण्यात आलं, त्यांनी तो रेल रोको परत घेतला। दरम्यानच्या काळामध्ये काही संघटनांनी दुसऱ्या दिवशीचा परभणी शहर आणि जिल्हा बंद अशा प्रकारचा एक बंद पुकारला आणि हा बंद पुकारल्यानंतर हा शांततेत व्हावा म्हणून या सगळ्या संघटनांना पोलिसांनी शांतता मीटिंगला पाचारण केलं। जवळपास 70 ते 80 विविध संघटनांचे कार्यकर्ते या शांतता मीटिंगला हजर होते आणि त्याच्यामध्ये जागा ठरल्या, कुठे कार्यक्रम होतील, कुठे रास्ता रोको होईल, कशा प्रकारे निवेदन दिलं जाईल, त्या हिशोबाने पोलिसांनी देखील 19 फिक्स पॉइंट तयार केले आणि त्यानंतर 11 डिसेंबरला म्हणजे दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे 7-8 ठिकाणी
हा चक्काजाम आंदोलन सुरू झालं, शांततेचं सुरू होतं आणि त्यातल्या 7 वेगवेगळ्या डेलिगेशन्सनी एक एक करून जिल्हाधिकाऱ्यांना भेटून शांतपणे आपली निवेदनं दिली आणि हा कार्यक्रम सुरू होता. या दरम्यान अचानक खानापूर फाटा, वसंतराव नाईक पुतळा, विसावा फाटा, गंगाखेड रोड या ठिकाणी काही आंदोलकांनी पहिल्यांदा टावर जाळण्याची सुरुवात केली. त्यानंतर 300-400 आंदोलक जमा झाले आणि या आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तोडफोड सुरू केली. मुळामध्ये ही घटना इतकी सिरियस होती की त्यामुळे व्यापाऱ्यांनी स्वतः त्या ठिकाणी बंद पाळलेला होता. कुठलंही दुकान उघडं नव्हतं. तथापि हा जो काही जमाव होता, हा जमाव बंद असलेल्या दुकानांची तोडफोड कर, त्यांचे CCTV फोड, बाहेर काहींच्या समोर तारा होत्या, वायर्स होत्या, त्या जाळण्याचं काम त्या ठिकाणी सुरू झालं आणि मग दिसेल ती मोटर त्या ठिकाणी जाळण्याचं काम झालं. मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ज्या काही त्या ठिकाणी गाड्या होत्या त्या गाड्या जाळण्याचं काम झालं आणि हे सुरू असताना मग मात्र ही तोडफोड सुरू असताना पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी 12 वाजता परभणीमध्ये आता जो काही नवीन कलम आहे 163 भाग नाग, त्यानुसार जमावबंदी घोषित केली. पण याची उग्रता वाढत होती. ती उग्रता वाढत असताना पोलिसांनी त्या ठिकाणी अश्रुधुराचा वापर केला, लाठीचार देखील त्या ठिकाणी केला आणि सगळ्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही महिला होत्या, ज्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रवेश केला आणि मोठ्या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयात तोडफोड केली, काचा फोडल्या, त्या ठिकाणचे खुर्च्या फेकल्या, जिल्हाधिकाऱ्याच्या फायली फेकल्या. परंतु जिल्हाधिकाऱ्याने देखील अतिशय संयमाने कोणाशी दुर्व्यवहार न करता त्या ठिकाणी सगळी परिस्थिती हाताळली आणि यानंतर ज्यावेळी बाहेरून कुमक आली, SRPF आपण आणली, त्यानंतर मात्र सगळा जमाव शांत झाला आणि या संदर्भात एक प्रकारे शांतता प्रस्थापित झाली. या दरम्यान कुठले कुठले गुन्हे दाखल झाले हे आपण स्वतः वाचून दाखवले आहेत, त्यामुळे मी पुन्हा वाचून दाखवणार नाही. पण एकूण जे काही दगडफेक करणारे, जाळपोळ करणारे आहेत, यातल्या 51 लोकांना त्या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलं. यामध्ये 42 पुरुष, 3 महिला आणि 6 विधी संघर्षित बालकांचा समावेश होता. या 43 पुरुषांना 3 गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली. महिला आणि बालकांना अटक करण्यात आली नाही. महिलांना नोटीस देण्यात आली आणि घरी सोडून देण्यात आलं. त्यांच्यावर कुठलीही कारवाई या ठिकाणी करण्यात आली नाही. साधारणपणे हे जे काही अटक सत्र आहे हे 6 वाजेपर्यंत चालू होतं. 6 वाजेनंतर कुठलंही अटक सत्र या ठिकाणी करण्यात आलं नाही आणि या अटक सत्राच्या दरम्यान साधारणपणे जे लोक या ठिकाणी व्हिडिओ फुटेजमध्ये तोडफोड करताना दिसत आहेत, कोणालाही मास्क वगैरे काही नाहीये, चेहरे सगळ्यांचे खुले आहेत आणि खुल्या चेहऱ्याने त्या ठिकाणी लाठ्या काठ्या घेऊन गाड्यांची तोडफोड करतायत, दुकानांची तोडफोड करतायत. अशा लोकांवर ही कारवाई जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तर काही अजून फॅक्ट मला या निमित्ताने ठेवायचे आहेत. एक तर हा जो पवार आहे, जो काही आरोपी आहे, हा आरोपी मनोरुग्ण आहे. 2012 पासून त्याच्यावर ट्रीटमेंट चाललेली आहे आणि त्या दिवशी खरं म्हणजे त्याचा रिपोर्ट माझ्याकडे आहे. हा खरंच मनोरुग्ण आहे की नाही याच्याकरता 4 डॉक्टरची समिती तयार करण्यात आली होती आणि या 4 डॉक्टरच्या समितीमध्ये
हे सगळे सायकियाट्री विभागाचे 4 डॉक्टर आहेत. एक त्यातले हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत. त्यांनी जो काही याच्या संदर्भातले याचे कागदपत्र आणि याची टेस्ट घेऊन जो रिपोर्ट दिला आहे, त्यात त्यांनी रिपोर्ट दिलेला आहे की ॲज पर सिरियल मेंटल स्टेटस एक्झामिनेशन ऑब्झर्वेशन अँड अवेलेबल प्रिव्हियस ट्रीटमेंट रेकॉर्ड, इट कॅन बी रेफर्ड दॅट ही हॅज अ मेंटल इलनेस, सायकॉटिक इलनेस vis-a-vis mood disorder, he is on treatment for the same. He has understood the meaning of the wrongful act and he has realized the consequences of the wrongful act. He needs to take regular treatment of psychiatrist. त्यात पुढे त्यांनी हे म्हटलंय की he has been seeking treatment for behavioral issues and alcohol use from Parbhani and Akola based on psychiatrist since 2012. He is aware of his mental illness and seeking help for the same. He has expressed feeling of guilt, hopelessness, death wishes intermittently in reaction to the current life event. त्यामुळे मुळातच पहिल्यांदा तर मी या ठिकाणी सांगू इच्छितो ही जी काही एक कॉन्स्पिरसी थिअरी तयार करण्यात येते की सकल हिंदू समाजाचा मोर्चा झाला आणि मग त्या मोर्चात काहीतरी संविधानाच्या विरुद्ध बोललं गेलं आणि मग त्याच्यातनं अशा प्रकारची घटना झाली, म्हणून ते देखील या ठिकाणी स्पष्ट झालं पाहिजे. सकल हिंदू समाजाचा मोर्चा झाला होता 11:10 ते 12:35 आणि या मोर्चामध्ये कोण होत त्याच दिवशी, त्याच्यानंतर 5 तासांनी घटना झाली आहे. हा जो व्यक्ती आहे हा या मोर्चात नाही, हा आपल्या बहिणीच्या घरून तिथे आलाय. आणि या मोर्चामध्ये कोण कोण उपस्थित होते? आमदार राहुल पाटील आपण उपस्थित होतात, स्वतः राहुल पाटील उपस्थित होते, आपले उभाठा आपल्या शिंदे गटाचे आनंद भरोसे, सुभाष जावळे, मराठा समन्वयक उपस्थित होते. याच्यामध्ये केवळ राहुल पाटील या ठिकाणी सांगतील, याच्यामध्ये केवळ आणि केवळ बांगलादेशातल्या हिंदूंच्या संदर्भात, बांगलादेशातल्या अल्पसंख्याकांच्या संदर्भात मागणी करण्यात आली. कुठल्याही राजकीय नेत्याने त्या ठिकाणी भाषण केलं नाही, केवळ साधू संतांनी भाषण केलं. भारताच्या संविधानाच्या संदर्भात एक शब्द देखील त्याच्यामध्ये बोलण्यात आला नाही. सर्व पक्षीय लोक त्या ठिकाणी होते. त्यामुळे ही कॉन्स्पिरसी थिअरी तयार करणं म्हणजे एक प्रकारे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणं आहे. ही कुठेही हिंदू विरुद्ध दलित अशा प्रकारची दंगल नाही. आणि हे जे काही संविधान भारताचं आहे हे आपल्या सगळ्यांचं आहे. त्यामुळे संविधानाचा अपमान करणारा कुठल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा असेल, त्याच्या जाती धर्म पंथाकडे न पाहता त्याच्यावर जी काही कडक कारवाई करता येईल ती कारवाई केली पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या संदर्भात पहिल्यांदा तर ही कारवाई कुठल्याही जाती द्वेषातनं तयार झालेली नाही, कुठल्याही कॉन्स्पिरसीतनं अशा प्रकारे घटना घडलेली नाही, तर एका मनोरुग्णाने अशा प्रकारची घटना करून एक प्रकारे शहराचं स्वास्थ्य पूर्ण खराब केलेलं आहे. आता याच्यामध्ये एक अजून डिफरन्सिएशन केलं पाहिजे की या ठिकाणी बहुतांश आंदोलक, बहुतांश हे शांततेने आंदोलन करत होते. ज्या प्रकारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित आहे त्याप्रमाणे पूर्ण प्रशासनाला सहकार्य करून त्यांनी ते आंदोलन केलं. हे हजारो लोक होते. 200-300 लोक केवळ असे होते की ज्यांनी या आंदोलनाला पूर्णपणे गालबोट लावलं. आणि समोरून कुठलाही फोर्स नाहीये, परंतु कुठल्या तरी उद्वेगानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली. आणि म्हणून ही जी कारवाई आहे आता ती अधिकची झाली आहे का याच्यावर मी येणार आहे. पण एक गोष्ट या सभागृहाने देखील लक्षात घेतली पाहिजे की जर बहुतांश लोक शांततेनं त्या ठिकाणी आंदोलन करत असतील तो राईटफुल अधिकार आहे. अशा वेळी जर काही लोक तोडफोड करत असतील तर आपल्याला ठरवायचं आहे की अशा प्रकारचा लॉलेसनेस
आपण मान्य केला पाहिजे का? एक कोणीतरी मनोरुग्ण अशा प्रकारची कारवाई करतो आणि त्याच्यानंतर आपण बघा लोकांचं नुकसान किती झालंय या ठिकाणी. सरकारी कार्यालयांचं नुकसान तर आहेच, पण सामान्य जे नागरिक आहेत यांच्या गाड्या तोडल्या, टू व्हीलर तोडल्या, दुकानं तोडली, त्याचं देखील प्राथमिक नुकसान 1,89,54,400 कोटी रुपयाचं आहे. या लोकांचा काही संबंध नाही आहे या घटनेशी, पण त्यांचं अशा प्रकारे नुकसान हे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पण हे सगळं होत असताना एक विषय सातत्याने या ठिकाणी आला, कोम्बिंग ऑपरेशनच्या संदर्भात. खरं म्हणजे साधारण 4-4:30 वाजता मला सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांचा फोन आला आणि बाळासाहेबांनी मला सांगितलं की मला माहिती मिळते की काहीतरी कोम्बिंग ऑपरेशन चाललंय. मी तात्काळ पोलिसांशी बोललो. त्यांना म्हटलं कशाचं कोम्बिंग ऑपरेशन करताय? म्हणाले आम्ही कोम्बिंग ऑपरेशन करत नाही, जे ॲपरंटली दिसत आहेत व्हिडिओ त्यांना आम्ही पकडतोय. मी त्यांना म्हटलं त्याचाही संदेश चांगला जात नाही. त्यानंतर आयजींचं, माझं आणि बाळासाहेब आंबेडकरांचं एकत्रित बोलणं झालं आणि 6 वाजेनंतर कुठल्याही वस्तीमध्ये कोणीही गेलेलं नाही. 6 वाजेनंतर कोणाला अटक देखील केलेली नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारचं कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलंय हे काही योग्य नाही किंवा हे वस्तुस्थितीला धरून नाही. मात्र यामध्ये एक तक्रार ही आलेली आहे की पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी वाजवीपेक्षा जास्त या ठिकाणी बळाचा वापर केला किंवा रॅशली बळाचा वापर केला. निश्चितपणे याची चौकशी केली जाईल आणि चौकशी होतपर्यंत अशोक घोरबांड यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलं जाईल आणि त्यांना सस्पेंड करून याची चौकशी पूर्णपणे केली जाईल की त्यांनी वाजवीपेक्षा अधिक अशा प्रकारचा या ठिकाणी बळाचा वापर केला आहे का. दुसरा एक मुद्दा या ठिकाणी आला, वत्सलाबाई मानवते या महिलेला मारहाण करण्यात आली. मुळामध्ये ही जर घटना आपण बघितली तर या ज्या आमच्या भगिनी आहेत वत्सलाबाई या हायपर ॲग्रेसिव्ह होत्या आणि त्या ॲग्रेशनमध्ये त्यांनी आपल्या एका महिला कॉन्स्टेबलवर हल्ला केला. त्याचे सर्व साक्षी पुरावे आहेत आणि त्या महिला कॉन्स्टेबल ॲडमिट आहेत आणि त्याही मागासवर्गीय भटक्या विमुक्त आहेत. म्हणजे आपण पोलिसांची जात पाहत नाही. आणि त्याच्यानंतर तो हल्ला झाल्यानंतर शेवटी अशा प्रकारे जर कोणी मोठ्या प्रमाणात आक्रमक होत असेल तर पोलिसांना, महिला पोलीस होत्या, त्यांना जबरदस्ती उचलून गाडीत बसवून न्यावं लागलं. कारण पोलिसांवरच जर हल्ला झाला तर पोलिसांनी इतरांची सुरक्षा कशी करायची. आणि म्हणून या संदर्भात निश्चितपणे मला असं वाटतं की ही जी काही बाब आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. यासोबत जो काही एक आंदोलक आहेत सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी. हे सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी जे आहेत हे लॉचं शिक्षण घेत होते. साधारण मूळ हे लातूर जिल्ह्यातले आहेत. त्या ठिकाणी त्यांचा परिवार आहे. पुण्यामध्ये आले, मग परभणीमध्ये शिक्षण घेत आहेत. यांच्या सूर्यवंशींच्या संदर्भात वस्तुस्थिती अशी आहे की ज्यावेळी सगळी जाळपोळ चालू होती त्यावेळी जाळपोळीच्या व्हिडिओमध्ये जी मंडळी दिसतात त्यांना अटक करण्यात आली. त्यात सूर्यवंशींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर 2 वेळा मॅजिस्ट्रेट पुढे त्यांना उभं करण्यात आलं. मॅजिस्ट्रेटने लिहिलेलं माझ्याकडे जो काही ऑर्डर पास करतात त्या ऑर्डरची कॉपी आहे ती मी आपल्याला देतो. दोन्ही वेळा मॅजिस्ट्रेटने त्यांना
क्लिअर कट विचारलेलं आहे की पोलिसांनी कुठला थर्ड डिग्रीचा वापर केलाय का, पोलिसांनी तुम्हाला मारहाण केली आहे का. त्यांनी सांगितलं कुठली मारहाण मला झालेली नाही. ते पूर्ण वेळ पोलीस कस्टडीत असतानाचे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत, अनएडिटेड 100%. त्या पूर्ण व्हिडिओ फुटेजमध्ये कुठेही त्यांना मारहाण केल्याचं दिसत नाही. आणि आपण पोस्टमॉर्टम रिपोर्टचं पहिलं पान सगळ्यांनी वाचलं, पण त्यासोबत त्यांची जी मेडिकल एक्झामिनेशन आहे त्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये लिहिलेलं आहे की त्यांना सीओपीडी म्हणजे श्वसनाचा दुर्धर आजार आहे आणि ब्रेथलेसनेस आहे, असं त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये लिहिलेलं आहे. दुसरं, त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये त्यांच्या ज्या जुना जखमा आहेत त्याचा देखील उल्लेख आहे. त्यांचा इथला बोन तुटलेला होता, जुना होता, त्यांनी सांगितलं, त्याचा देखील उल्लेख हा त्याच्यामध्ये आहे. पोलीस कस्टडीतनं ज्यावेळेस ते एमसीआर मध्ये गेले त्यावेळेस एमसीआर मध्ये जेलमध्ये असताना सकाळच्या वेळी त्यांना जळजळत आहे म्हणून त्यांचा जो एक कैदी होता त्यांनी तक्रार केली. ती तक्रार केल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांना मृत घोषित केलं. या संपूर्ण प्रकरणामध्ये अनेक शंका या तयार झालेल्या आहेत. पहिल्यांदा तर तरी त्या सगळ्या प्रकरणातले ते आरोपी असले तरी देखील गरीब समाजाचे आहेत, वडार समाजाचे आहेत, मागासवर्गीय आहेत आणि म्हणून पैशांनी काही कोणाचा जीव परत येत नाही. तथापि त्यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयाची मदत ही राज्य सरकारच्या वतीनं केली जाईल. आणि ज्या शंका उपस्थित झाल्या, शेवटी शंका जर उपस्थित झाल्या असतील तर त्याचं निरसन झालं पाहिजे, केवळ एकतर्फी होऊन चालणार नाही. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी ही केली जाईल. आणि ही करत असताना नानाभाऊ आपल्यालाही सांगतो आणि नितीन राऊत साहेब आपल्यालाही सांगतो, 1998 नंतर माननीय उच्च न्यायालयाने निर्णय घेतला की न्यायालयीन चौकशी करता आम्ही सिटिंग जज देणार नाही. आपण त्यांना पत्र पाठवतो, ते रिटायर्ड जजची नावं पाठवतात, त्याच्यावरच आपण न्यायालयीन चौकशी करतो. तशा प्रकारे जे काही संशय याच्यात तयार झालेले आहेत त्या संशयाच्या संदर्भातली न्यायालयीन चौकशी ही निश्चितपणे केली जाईल. माझी या माध्यमातनं सगळ्यांना अपील आहे की काही लोकांना असं वाटतं की या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहू नये. काही अशा शक्ती आहेत की ज्या जाती जातीमध्ये दंगे पसरवण्याचा प्रयत्न करतायत. पण मुळामध्ये संविधान सगळ्यांचं आहे आणि त्यामुळे संविधानाच्या संदर्भातला झालेला अपमान हा प्रत्येक भारतीयाचा अपमान आहे. याला कुठल्या जाती धर्माशी जोडून आपण जर त्यात भेद निर्माण करू लागलो तर मला असं वाटतं की मग आपल्यापैकी कोणीही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नाव घेण्याची लायकी ठेवणार असणार नाही. आपल्याला या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि विशेषतः आमच्यासारख्या तुमच्यासारख्या सगळ्या राजकीय नेत्यांनी अशा प्रकरणांमध्ये संयमाने जेवढ्या लवकर तणाव कमी होऊ शकेल तो तणाव कमी करण्याचा प्रयत्न हा केला पाहिजे. एवढीच माझी या निमित्ताने अपील आहे. अध्यक्ष महोदय, यासोबत बीडमध्ये जे प्रकरण कसा जोगला या ठिकाणी झालं, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. यातनं खरं म्हणजे एक केवळ संतोष अण्णा देशमुख यांची निगृण हत्या करण्यात आली इथपर्यंत हे प्रकरण मर्यादित नाही. या प्रकरणाची पाळंमुळं खोदावी लागतील आणि त्यातनं बीड जिल्ह्यामध्ये
ज्या प्रकारची लॉलेसनेसची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते ती परिस्थिती आपल्याला संपवावी लागेल. आपण जर याची पार्श्वभूमी थोडी बघितली तर खऱ्या अर्थानं आवाडा एनर्जी याने एक फार मोठी गुंतवणूक त्या ठिकाणी सोलरमध्ये केलेली आहे. बीडमध्ये केली आहे. त्यांचं नाव आवाडा ग्रीन एनर्जी आहे. ते सोलर आणि पवन चक्कीचं काम करतात. त्या पवन चक्कीमध्ये त्यांनी केलेली आहे आणि यातनं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कामं निघतायत, लोकांना रोजगार मिळतो आहे. आणि म्हणून काही लोक ही कामं आम्हालाच द्या, आम्ही म्हणू त्या रेटनेच द्या, आणि नसतील द्यायची तर आम्ही सांगू तेवढी आम्हाला खंडणी द्या, अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये त्या ठिकाणी वावरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि मग यातलाच एक प्रकार जो आहे, साधारणपणे 6/12/2024 रोजी 12-12:30 दरम्यान हे जे मसाजोग इथे आवाडा ग्रीन एनर्जीचं ऑफिस आहे त्या ठिकाणी अशोक नारायण घुले, सुदर्शन घुले, प्रतीक घुले असे सगळे जे काही आरोपी आहेत त्या आरोपी त्या ठिकाणी गेले. पहिल्यांदा त्यांनी तिथला जो वॉचमन आहे अमरदीप भगवान सोनवणे याला शिवीगाळ आणि मारहाण केली. त्यानंतर तिथले सिनियर मॅनेजर, प्रोजेक्ट मॅनेजर शिवाजीराव थोपटे हे त्या ठिकाणी आले. त्यांना देखील त्यांनी मारहाण केली. आणि मारहाण चालू असताना साहजिक त्यांनी तिथले जे सरपंच आहेत संतोष अण्णा देशमुख यांना फोन केला की अशा प्रकारे हे येऊन मारहाण करतायत आणि हे गुले जे आहेत हे बाजूच्या गावचे आहेत आणि त्यामुळे साहजिकच बाजूच्या गावचे लोक येऊन आमच्याकडे अशा प्रकारची मारहाण करतात. म्हणून ते त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर तिथे थोडी मारहाण झाली आणि अर्थातच देशमुखांसोबत देखील अनेक लोक आले होते. त्यांनी एक प्रकारे हे येऊन इथे जर दादागिरी करत असतील तर यांना धडा शिकवला पाहिजे या हिशोबाने त्यांना थोडा चोप दिला आणि त्याचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला की कशा प्रकारे हे घुले वगैरे दादागिरी करत होते आणि कशा प्रकारे त्यांना मार खावा लागला, अशा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. आणि त्यानंतर आपल्याला कल्पना आहे की साधारणपणे 9 तारखेला 9/12/2024 संतोष अण्णा हे 4-चाकी वाहनातनं त्या ठिकाणी आपल्या गावी परत जात होते. एकटेच होते, कोणीच नव्हतं सोबत. पेट्रोल पंपावर थांबले. तिथे त्यांचे आत्ते भाऊ आहेत ते त्यांना दिसले. त्यांनी त्यांना बोलवलं की चल माझ्यासोबत. ते ड्रायव्हिंग सीटवर बसले, हे बाजूच्या जागेवर बसले आणि हे त्या ठिकाणून निघाले. त्यावेळी ते निघाले त्यावेळी टोल नाक्याजवळ काळ्या रंगाची एक स्कॉर्पिओ आणि त्याच्या मागे एक अजून गाडी, अशा या गाड्या त्या ठिकाणी त्यांची वाट पाहत होत्या. यांची गाडी टोलवरनं थोडी वेगाने निघाली. मग त्यांनी त्यांना इंटरसेप्ट केलं. इंटरसेप्ट केल्यानंतर पहिल्यांदा ड्रायव्हर साईडची काच फोडली. त्यांना असं वाटलं की संतोष अण्णा या बाजूलाच बसले आहेत, पण त्यांच्या लक्षात आलं की तिकडे दुसरं कोणी बसलाय. पुन्हा दुसऱ्या बाजूला गेले. त्या ठिकाणी ती काच फोडली. त्यांना बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर त्यांना या स्कॉर्पिओ गाडीमध्ये टाकलं आणि बराच वेळ पहिल्यांदा त्या गाडीमध्येच त्यांना मारहाण करत होते. अशा प्रकारचं अशा प्रकारच्या तारा होत्या की ज्या तारांच्या अशा त्या गुंडाळून
आणि जे पाठीवर सगळे व्रण दिसत आहेत ते याचे व्रण आहेत. याने त्यांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी मारहाण करण्यात आली. त्याच्यानंतर पुढे त्यांना उतरवून मारहाण करण्यात आली. आणि ज्यावेळी असं लक्षात आलं की आता हे जिवंत नाहीत, त्यावेळी त्यांना सोडून हे सगळे लोक पळाले. आता या सगळ्या याच्यात सातत्याने सरपंचांचा भाऊ हा घुले यांच्या संपर्कात होता. आणि तो घुले त्यांना सारखा सांगायचा 20 मिनिटात सोडतोय, 15 मिनिटात सोडतोय. अशा प्रकारे चाटेंच्या आजो माणिक जयराम माणिक चाटे, विष्णू महादेव चाटे 45 वर्षीय विष्णू महादेव चाटेच्या संपर्कात होता. तो सारखा सांगायचा सोडतोय, पण त्यांनी त्यांना काही सोडलं नाही. प्रचंड मारहाण त्यांना त्या ठिकाणी करण्यात आली आणि त्या मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. अतिशय दुर्दैवी अशा प्रकारचा मृत्यू आहे. यात एकच फक्त सुरेश अण्णांनी या ठिकाणी जो मुद्दा मांडला, कारण काही गोष्टी या रेकॉर्डवर ठीक असल्या पाहिजे म्हणून सांगतो की हा जो काही मुद्दा समोर आलेला आहे की त्यांचे डोळे वगैरे जाळण्यात आले, ही वस्तुस्थिती नाही आहे. त्यांच्या डोळ्यावर मारण्यात आलेला आहे, पण डोळे जाळण्यात आलेले नाही आहेत. पण जो काही त्यांची हत्या झालेली आहे, अतिशय निगृण अशा प्रकारची ही हत्या झालेली आहे. आणि याच वेळी खरं म्हणजे काही प्रश्न उपस्थित झाले की ही 6 तारखेची घटना झाली. या 6 तारखेच्या घटनेवर एट्रॉसिटी हा उशिरा का दाखल करण्यात आला? त्याचं प्रामुख्याने कारण असं होतं की 6 तारखेच्या घटनेची जी फिर्याद आहे, ही फिर्याद प्रोजेक्ट इंजिनियर शिवाजी थोपटेंनी दिली होती. आणि त्यावेळी त्यांनी स्वतःला मारहाण कशी झाली या संदर्भातली फिर्याद दिल्यामुळे तिथे अॅट्रॉसिटी अट्रॅक्ट झाला नाही. 4 दिवसांनी ज्यावेळेस त्यांनी ॲडिशनल फिर्याद अमरदीप सोनवणेची दिली, अमरदीप सोनवणे हे मागासवर्गीय असल्यामुळे त्या फिर्यादीवर अॅट्रॉसिटी त्या ठिकाणी लागू करण्यात आली. याच दरम्यान एक अजून वस्तुस्थिती आपल्या लक्षात आली आहे, ती म्हणजे 29/11/2024 रोजी ही एक केस पोलीस ठाण्यात फिर्याद आहे. तिच्या फिर्यादीमध्ये असं म्हटलंय की सुनील केंदू शिंदे हे मस्साजोग येथील आवादा एनर्जी प्रकल्पाच्या कार्यालयात हजर असताना त्यांचा मोबाईल क्रमांक जो काही असेल वर विष्णू चाटे याच्या मोबाईल क्रमांक जो काही असेल यावरून वाल्मिक कराड याने प्रकल्पाचे काम बंद करण्याबाबतची धमकी दिली. तसेच दुपारी 14:30 सुदर्शन घुले याने कार्यालयात येऊन काम बंद करण्याबाबत धमकी दिली. व काही दिवसापूर्वी शिवाजी थोपटे प्रोजेक्ट सिनियर मॅनेजर यांना वाल्मिक कराड याने परळी येथे बोलवून आवादा कंपनीचे काम बंद करा, अन्यथा 2 करोड रुपये देऊन काम चालू ठेवा असे सांगितले. व वेळोवेळी विविध लोकांचे मोबाईलवरून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रकल्पाचे काम बंद न ठेवल्यास मारहाण करण्याच्या व जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. हा गुन्हा आधी घडलेला आहे, त्यानंतर हा गुन्हा घडलेला आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये या दोन्ही गुन्ह्यांचा काय संबंध आहे याची चौकशी आपण करतोय. मी या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल. आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो, या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे, त्याच्यावर कारवाई होणारच आहे. पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे,
कोणाकोणासोबत फोटो आहे, सगळ्यांसोबतच आहे, आमच्यासोबत आहे, यांच्यासोबत आहे, पवार साहेबांसोबत आहे, सगळ्यांसोबत आहे. कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल. कारण मी काल देखील बोललो, ज्या प्रकारे बीड जिल्ह्यामध्ये अराजकाचं राज्य तयार करण्याचा प्रयत्न होतोय आणि विशेषतः काही सदस्यांनी सांगितलं, सुरेश अण्णांनी देखील सांगितलं, कोणावर 307 लावायच्या, कोणावर वेगवेगळ्या केसेस लावायच्या. मला असं वाटतं की अतिशय चुकीचं या ठिकाणी घडतं आहे आणि पोलीस प्रशासनाची जबाबदारीच आहे. मी काल देखील डीजींना सांगितलं की याचा दोष हा पोलीस प्रशासनाचा देखील आहे. पोलिसांनी देखील एखाद्यावर जर एखादी आपण फिर्याद नोंदवतोय तर त्याची वस्तुस्थिती काय आहे, मग इकडे फिर्यादी नोंदवायच्या आणि मग तिकडे बिसमरी करायची आणि मग मध्यंतरीच्या काळामध्ये हे सगळे निर्धावलेले अशा प्रकारचं काम करताना आपल्याला पाहायला मिळतात. हे यापुढे सहन केलं जाणार नाही. मी या सभागृहाला आश्वस्त करतो, या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करणारे जे कोणी असतील यांची पाळंमुळं आम्ही खणून काढू. आणि यांच्यावर तर मी सांगितलेलं आहे, कारण सगळ्यांवर गुन्हे आहेत, त्यामुळे 302 वगैरे सगळं तर लागेलच, पण सोबत यांच्या सोबत काम करणारे जेवढे लोक आहेत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये, हे सगळे एकत्रितपणे मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात. त्यामुळे यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल. पुराणवयानेही जे जे लोक या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्षपणे किंवा या गुन्ह्याला एड करतायत अशा प्रकारचं निष्पन्न झालं, त्यांनाही संघटित गुन्हेगारीचा भाग समजून त्यांनाही मोकामध्ये टाकण्यात येईल. आणि बीड जिल्ह्यामध्ये वाळू माफिया, बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या उद्योगांना त्रास देणारे अशा प्रकारचे जे लोक आहेत, भूमाफिया पण असतील, एक मोहीम हातामध्ये घेऊन या सर्व लोकांवर संघटित गुन्हेगारीच्या अंतर्गत त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. आणि हे जे सगळं प्रकरण आहे, या प्रकरणामध्ये 2 प्रकारची चौकशी आम्ही करणार आहोत. एक आयजी लेवल अधिकारी यांच्या अंतर्गत एसआयटी तयार केलेली आहे. ती एसआयटी या प्रकरणाची पूर्ण चौकशी करेल. आणि दुसरीकडे, कारण शेवटी एसआयटी चौकशी करताना गुन्ह्याच्या अनुषंगाने करते, इकोसिस्टीमच्या अनुषंगाने चौकशी झाली पाहिजे, म्हणून न्यायालयीन चौकशी देखील या संपूर्ण प्रकरणाची या ठिकाणी केली जाईल. टाइमलाईन आपण साधारणपणे 3 ते 6 महिन्यात पूर्ण करू. 3 ते 6 महिन्यात. आणि स्वर्गीय संतोष देशमुख जे आहेत, यांच्यासारखा एक युवा सरपंच, खरं म्हणजे मी मगाशी देखील बोललो, कोणाच्या जीवाचं मोल आपण पैशाने करू शकत नाही, तथापि एक छोटीशी मदत म्हणून त्यांच्या परिवाराला 10 लाख रुपयाची मदत ही राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येईल. आणि या संपूर्ण प्रकरणाची गंभीरता आणि त्यासोबत या ठिकाणी जी प्रकरणं बाहेर येत आहेत, या सगळ्या प्रकरणांमध्ये कुठेतरी पोलीस प्रशासनाची कुचराई दिसत असल्यामुळे बीडच्या एसपींना ट्रान्सफर करण्याचा निर्णय हा या ठिकाणी मी घेतलेला आहे. महाजनांचा जो विषय आहे, पाटीलला तो ऑलरेडी आपण सस्पेंड केलाय, पण महाजनांच्या संदर्भात आपल्याला मी माहिती घेतली. बघा, चुकीच्या व्यक्तीवर कारवाई होऊ नये म्हणून मी तुम्हाला टाइमलाईन सांगतो. आणि ही जी टाइमलाईन आहे
ही सगळी सीसीटीव्ही फुटेजमध्ये उपलब्ध आहे. 15:24 किडनॅपिंग झालं. 15:35 महाजन यांना मृतकाच्या भावाचा फोन आला. 15:43 सुदर्शन घुलेचं लोकेशन हे त्यांनी चिचोली माळी शिवारात असल्याचं महाजनांनी असर्टन केलं. 15:52 शासकीय आपलं वाहन त्या ठिकाणून रवाना झालेलं आहे आणि त्या भागामध्ये पूर्ण भागामध्ये स्वतः महाजन आपली टीम घेऊन फिरताना दिसत आहेत. 16:26 त्या ठिकाणी त्यांचं बोलणं हे शिवराज देशमुख म्हणजे जे त्यांचे आत्तेभाऊ आहेत, जे ड्रायव्हर होते, त्यांच्याशी झालेलं आहे. आणि 16:36 देखील त्यांचं टोल नाक्यावर लोकेशन दिसत आहे पूर्ण त्यांच्या टीम सहित. त्यामुळे या संपूर्ण केसमध्ये सर्वात क्विक रिस्पॉन्स जर कोणी दिला असेल तर हे जे काही पीए महाजन आहेत त्यांनी दिलेला आहे. आणि त्यांच्याबद्दल घरच्यांची देखील तक्रार नाही आहे. त्यामुळे चुकीच्या माणसावर कारवाई होऊ नये. बाकी इतरांनी ज्या वेगानं कारवाई करण्याची गरज होती ती कारवाई न केल्यामुळे आपण त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. मी पुन्हा एकदा सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की कायदा आणि सुव्यवस्था ठेवणं ही सरकारची आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. कुठल्याही प्रकारे जातीय तणाव निर्माण होऊ नये. कुठल्याही प्रकारे या ठिकाणी कोणी कोणाला लुटताय, ओरबाडताय, खंडणी वसूल करताय, अशा प्रकारचे प्रकार घडू नयेत. या दृष्टीनं पुढच्या काळामध्ये देखील पोलीस विभागाला तत्परतेनं कारवाई करण्याकरता या ठिकाणी सांगितलं जाईल. ते असेल तर बघू, तो काही प्रश्न नाही. नाही ते ठीक आहे, तो प्रश्न नाही. बघा, मी जर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई करतोय तर कनिष्ठांवर करायला काय प्रॉब्लेम आहे. पण जो नाही त्याच्यावर कारवाई करून पोलिसांमध्ये चुकीचा संदेश देऊन चालणार नाही. पोलिसांचे मॉरल ठेवावं लागतं. हा फोर्स आहे. या फोर्समध्ये जर कोणी ठीक काम करत असेल त्याला तुम्ही केवळ जनभावने करता किंवा एखाद्या गोष्टी करता विक्टिमाइज केलं तर पोलिसही मग काम करणार नाहीत, ते हात झटकतील. आणि म्हणून निश्चितपणे आपण जे सांगितलं त्या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष देऊ आणि या सगळ्या प्रकरणांमध्ये गांभीर्याने या ठिकाणी शासनाने दखल घेतली आहे, त्याच्यावर शासन कारवाई करेल एवढंच या निमित्ताने सांगतो. माझ्या बोलण्यामध्ये एक विषय राहिला. विजय वाकोडे हे त्या ठिकाणी दलित समाजाचे मोठे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. या सगळ्या परभणीच्या प्रकरणामध्ये ते एक प्रश्न इथे आला की त्यांचा देखील मृत्यू झाला. खरं म्हणजे ते शांतता प्रस्थापित करत होते. शेवटी लोकांनी ऐकलं नाही म्हणून ते त्या ठिकाणून निघून गेले. त्यांचा याच्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यामध्ये मोठा रोल होता. दुर्दैवाने त्यानंतर ते संध्याकाळी ॲडमिट झाले. ॲडमिट झाल्यानंतर त्यांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि त्याच्यामध्ये त्यांना 2 वेळा त्यांची एन्जिओप्लास्टी झाली होती. हार्टचा प्रॉब्लेम होता. वय देखील त्यांचं जवळपास 67 वर्ष होतं. पण राजकुमार बडोलेजींनी माझ्या लक्षात आणून दिलं की त्यांनी